कृणाल म्युझिक कॅसेट तर्फे श्री मंगोबा दैवतास, श्री विरोबा दैवतास कोटी कोटी प्रणाम सहर्ष सादर करीत आहोत. ढोलाच्या तालावर अरुण कचरे प्रस्तुत धनगरी ओवी भाग 7. कलाकार मंगोबा ओविकर मंडळ सांगलवाडी. शाहीर विठ्ठल कारंडे, सदाशिव भिसे. संगीत बोल विठ्ठला बोल सदा. साथीदार आनंदा भिसे, मारुती भिसे, विलास मेटकरी, गुंडाप्पा फोंडे आणि दिगंबर भजनावळे. डिंबाड्या आप्पासाहेब भजनावळे. घुमकेपट्टू माणिक थोरात. निवेदन वीणा चंद्रशेखर. या भागात ऐका श्री बाळू मामाचा जन्म. नमस्कार माझा बाळूमामाच्या चरणासी, नमस्कार माझा मंगळायासी दासी. थाप मारे माड्या ढोलावरती सुंबरान मांडल सुंभयरान मांडल, सुंबरान मांडल सुंभयरान मांडल, सुंबरान मांडल सुंभयरान मांडल, सुंबरान मांडल सुंभयरान मांडल. सुंबरान कुणाला सुंभयरान कुणाला, सुंबरान कुणाला माझ्या संत बाळू मामाला. सुंबरान कुणाला सुंभयरान कुणाला, संत बाळू मामाला, संत बाळू मामाला. बाळू मामाला कली अवघ्या संताला, कली अवघ्या संताला, कली अवघ्या संताला. संत बाळू मामाला, संत बाळू मामाला, कली अवघ्या संताला, कली अवघ्या संताला. दमापूर गावाला, दमापूर गावाला हरी पांडुरंगाला मी वंदन करू. दमापूर गावाला, दमापूर गावाला हरी पांडुरंगाला वंदन करू. सीतनाथाला दोन्ही हात जोडूया, मंगलाया सीताला माझ्या संगलवाडी गावाला. बाळू मामाला, बाळू मामाला वंदनाया करूया, वंदनाया करूया. तू माझ्या मार्गाला, तू माझ्या मार्गाला, बाळू बाबा मामाच्या जन्म बघा कसला. तू माझ्या मार्गाला, तू माझ्या मार्गाला, बाळू बघा मामाच्या जन्म बघा वंदना. प्रभात केली वा प्रभात केली गा, घ्या गा तुम्ही ऐकून माझं, घ्या गा तुम्ही ऐकून. प्रभात केली वा प्रभात केली वा, घ्या गा तुम्ही ऐकून, घ्या गा तुम्ही ऐकून. कर्ज देतात, कर्ज देतात, कर्ज देतात, कर्ज देतात बाबा बेळगाव जिल्ह्यात, बेळगाव जिल्ह्यात, बेळगाव जिल्ह्यात, बेळगाव जिल्ह्यात, बेळगाव जिल्ह्यात, बेळगाव जिल्ह्यात, बेळगाव जिल्ह्यात
बाबा राहीत अरे भावी गावात अरे भावी गावात बाळा पाय पाटील अरे नाव असायचा नगराच्या बाळ कुणीचा जन्मला त्याच्या पोटाला एक लेक गा माया पात्या नाव ग माया पात्या नाव गा त्याच्या माग पोटाला त्याच्या माग पोटाला देव माया पाय नाव तर विठ्ठला कर्नाटक देशामध्ये ह्या बेळगाव जिल्ह्यात सौंदतीच्या जवळ आरभावी नावाचं गाव होतं. त्या ठिकाणाला बाळाप्पा पाटील वर्गा राहत असायला. त्याला मात्र गावाच्या नावाने त्यांना आरभावी असं म्हणत असायला. तर आरभावे नाही पाटील राहत असताना त्या ठिकाणाला त्यांची मूळची गरिबी असायला. एक पुत्र त्यांच्या पोटाला त्याचं नाव मायाप्पा असायला. म्हणून त्यांनी त्या ठिकाणाला विचार केला घरची गरिबी आहे जाऊन आपण कुठं तर पोट भरावं म्हणून तिथून निघून ते अक्कुळ गावी आलेले असायला. थोडीशी जमीन होती ती ठेवून काय करायचं आपलं पोट भरणा दुष्काळ पडला ह्या बाजूला म्हणून त्या ठिकाणाला आपल्या मायाप्पा मुलाला म्हटलं संगतीला घेतलं. ह्या बाळापण आपल्या राणीला संगतीला घेतलं. थोडं रान होतं ती त्यानं विकून अक्कोळ या गावीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणाला ह्या बाळाप्पा पाटलानं त्या गावामध्ये थोडीशी जमीन आणि घर घेतलं. या ठिकाणाला त्यांचं पाटील हे नाव जाऊन गावाच्या नावानं आरभावे असं आडनाव पडलेलं. सर्व जरी अक्कोळमध्ये आरभावे म्हणू लागले मात्र बाळाप्पा आपला मुलगा मायाप्पा याला घेऊन मात्र त्या ठिकाणाला आनंदाने प्रपंच लागला करायला आणि सुखाने लागला कुळमध्ये नांदायला. पडलं बरका बाळापाच्या जीवाला मुलगा आला लग्नाच्या वयाला काय करायचं या ठिकाणाला. अकुळमध्ये पै पाहुणा आहेत पण मन झजना म्हणून करता त्या ठिकाणाला अप्पाच्या वाडीमध्ये बर का बोते घराणा मोठा असायला. असं मात्र कुणाकडे ह्याच्याकडे त्याच्याकडे विचारताना बोते घराण्यातले पै पाहुणे आपल्याला लागतात असं समजलं ह्या बाळापाला. म्हणून एक वेळी बर का बाळापाच्या गेला निघुणा गेला हो बाळापा गेला या बाळापाच्या गेला निघुणा गेला निघुणा बायाच्या वाडीला कागा वाडीला आपाच्या वाडीला बघा भेटला त्यागा भेटला जाऊन भेटला पाया पडून बोच्या बघा पावण्याला वा भेटला पावण्याला वा तर एकदा काय झालं माहित आहे का विठ्ठला ह्या अप्पाच्या वाडीची हलसिद्धनाथाची यात्रा असताना ह्या योगायोगाची गोष्ट ह्या बाळापाने विचार केला यात्रेला आपण जावावा म्हणून या मायापाला संगतीला घेऊन तो अप्पाच्या वाडीला आला होता. त्या ठिकाणाला बोते घराण्यातली मुलगी सुंदराबाई नावाची 7-8 वर्षाची मुलगी असायला. ते मात्र या बाळापाला पाहिल्याने विचार केला ही मुलगी माझ्या मायापाला सोबून दिसलं. पै पाहुण्यांची ओळख काढून पै पाहुणं लागल्यात असं समजल्यानंतर तर त्या ठिकाणाला सुंदराबाईचं मायापाशी लग्न करायचं पक्क करून मायापा आपल्या अकोळगावी आला. त्यानं आपल्या ऐपतीप्रमाणे ह्या सुंदराबाईचं आणि मायापाचं लग्न लावून दिलेलं असायला. ह्या बाळापानं लेखाचं लग्न केलं. मात्र 7-8 वर्षाची ही सुंदराबाई नांदायला मात्र निघून आली अक्कोळ गावाला. वर्कर जंपर घालणारी सुंदराबाई त्या ठिकाणाला 9 वारी लुगडा निसून सून म्हणून घरी आल्यानंतर मोठा आनंद झाला या बाळापाला. आनंदाच्या बाळात मात्र तो सुखानं लागला परपंच करायला. मायापाच्या खांद्यावर संसाराची जबाबदारी पडलेली असायला. सुंदराबाईचा मायापाचा संसार चालू झाला. त्यांच्या संसारामध्ये ह्या बाळापाच्या पोटाला पहिली मुलगी बर का. तर काही दिवस निघून गेल्यानंतर मात्र पहिली मुलगी झाली ह्या मायापाच्या पोटाला. नाव त्याने गंगूबाई असं ठेवलेलं असायला. गंगूबाईच्या पाठीवर ह्या सुंदराबाईला दुसरा मुलगा झालेला असायला. भैरुगा बाबा नावाचा भैरुगा बाबा नावाचा बाबा नावाचा भैरू बाबा नावाचा भैरू बाबा नावाचा
ऐटा वाटे कुणाला त्या माया पाटा जुवाला माया वारे या बाळा माया वारे पैसे वाटे कुणाला या बाळा माया सदा तर विठ्ठला जशी सुंदराबाई घरला आल्यानंतर त्या ठिकाणाला ही दोन बाळं झाली बर का. त्या गंगूच्या पाठीवर भैरू नावाचा पुत्र झाला. मोठा आनंद झाला. माया पालाने त्या बाळापाला सुद्धा मी नातवाचं तोंड बघितलं. काही दिवस निघून गेल्यानंतर बाळापा मात्र देवाज्ञा झाले. देवाज्ञा झालेल्या असायला सुंदराबाई जन्मताच देवाची भक्ती करणारी होती. गावात आप्पा हालसिद्धनाथाचं देऊळ होतं. लहानपणापासून तिची देवावर भक्ती होती. कारण माहेरचा देव म्हणल्यानंतर प्रत्येक आमुषाला, प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक जत्रेला कधी चुकत नव्हती. पाय चालीत त्या आप्पाच्या वाडीला हालसिद्धनाथाच्या दर्शनाला जात असायला. आपली मुलं बाळवर का कडीवर घ्यायचं, एक मूल एक हाताला धरायचं. चालत बिचारी कुठलीही यात्रा तिने चुकवली नव्हती. कारण आपण गरीब आहोत. आपण परगावतून या अकोमध्ये साईड झालो आहे ह्याची मात्र जाणीव सुंदराबाईला होती. माझा पती गरीब आहे, एक शेतकरी कामगार आहे, शेतात जमीन काम करणार आहोत. म्हणून ते मात्र आपल्या लहान लहान मुलाला घेऊन निघून मात्र आप्पाच्या वाडीला गेली यात्रेला. आणि बिचारीनं त्या ठिकाणाला धनगर समाजामध्ये जन्म घेऊन सुद्धा विठ्ठला या सुंदराबाईंना कधीही मांसाहार केला नव्हता. पंढरीच्या पांडुरंगावर तिची मोठी भक्ती असायला. पती हाच परमेश्वर आहे म्हणून तिने कधी पतीला सुद्धा दुखवली नव्हती. अशा हा महापतिव्रता पवित्र ही सुंदराबाई होती. ती पंढरीच्या पांडुरंगाचे नित्यनेमानं एकादश करत असायला. तर विठ्ठला बर का ह्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवर आप्पाची वाडी नावाचं एक छोटस गाव असायला. आणि त्या आप्पाच्या वाडीला मात्र ही सुंदराबाई गेली, देवाच्या पाया पडली. तर ह्या गावामध्ये कोणता प्रकार होता माहित आहे का? ह्या आप्पाच्या वाडीमध्ये हालसिद्धनाथाचं बरं का मंदिर असायला. देव जागृतस्थान, जागृत देवस्थान त्या ठिकाणाला. त्या ठिकाणाला प्रत्येक वर्षाला मात्र होईक खरं होतं. ते होईक ऐकण्यासाठी कित्येक लोक परगावची ते होईक ऐकण्यासाठी येत होती. आणि सुंदराबाई त्या देवाला गेली होती माहेरच्या. तर ही यात्रा भौम पौर्णिमेला नित्य नियमानं प्रत्येक वर्षाला होत असायला. या यात्रेमध्ये बर का 3 दिवसाची यात्रा विठ्ठला चालत असायला. या यात्रेचं महत्व काय माहित आहे का? या यात्रेमध्ये होणारं भाकणूक जे आहे ते ऐकण्यासाठी हजारो भक्तगण त्या ठिकाणाला गोळा होत असायला. आणि वर्षाची भाकणूक एकदम होत असायला. जे तिथं भाकणूक होत होती सत्य घडायला पाहिजे. आज तागायची घडत आहे. त्या आप्पाची वाडी म्हणजे हवेच्या काठाला ते गाव आहे. तर त्या ठिकाणाला देवाला नवस बोलला जात असायला. कुणी नवस बोलला असेल त्याला देव पावल्यानंतर ते नवस फेडला जात असायला. पै पाहुणं ह्या यात्रेला बोलवत असायला. देवाचा निवद घोडा आहे. 3 दिवसाची यात्रा असते. तर या यात्रेला घोडा निवद म्हणून घोडी यात्रा नाव पडलेला असायला. आणि सुंदराबाई त्या देवाच्या पुढे हात जोडून बसली. सुंदराबाईला ध्यान कसं झालं? सुंदराबाई एका वेळेला बैरुला आणि गंगूला घेऊन देवाच्या समोर आली, बाळासनी उतरली. तर बिचारीच्या मनामध्ये काही संकट नसताना या हालसिद्धाबाला तिनं नवस काय बोलायाला लागली, बोलायाला बघावं लागली. हलसिद्धा नाताला, हलसिद्धा माझ्या बघनाताला. बोल विठ्ठला. त्या ठिकाणीला देवाच्या दरबारात उभा राहिलेले सुंदराबाईला वाटलं देवाने काय मागू? धन नको मला, दौलत नको, शेळ्या नको, तुझी मेंढर नको, काही नको, पण मला एक पुत्र माझ्या पोटाला आहे. आणि माझ्या या बहिणीला पाठबळ देवा दे. या ठिकाणाला
तुला मी तुझ्या खना नारळानं मी ओटीवरील या जाग्याला. म्हणून ही उगीच उभा राहिलेली सुंदरा आपल्या लहान बाळाकडे बघून लागली बोलायला, माझ्या मुलाला भैरूला जर पाठवण मिळाली तर किती मला मोठा मोठा आनंद होईल. एकाला दोघं माझं पुत्र खेळत्याली, मला मदत करत्याली. म्हणून नवस केला त्या टायमाला, नवस केला सुंदराबाईने त्या जाग्याला. त्या माऊलीला नवस करायला कुणी सांगितलेले नसायला, तिनं एकाकी नवस बरका केलेला असायला. देवाला साकडं गाठलं त्या जागेला सुंदराबाईचं बोते घराण्याचं माहेरचं घर बरका. एक दोन दिवस त्या ठिकाणी राहिले. आप्पाच्या वाडीमध्ये घराच्या म्हणजे देवळाच्या पाठीमागच्या बाजूला पश्चिमेला असायला. असा नवस बोलला या यात्रेमध्ये धनगर समाजाच्या ढोलाच्या तालावर. तर त्या ठिकाणाला मात्र नवस बोलला. ढोलाच्या तालावर बर का त्या ठिकाणाला वालुक जमत असायला. भंडाराच्या उजळांमध्ये बर का गावोगावचं भक्तगण त्या ठिकाणाला येत असायला. आणि त्या ठिकाणाला जत्रा अशी 3 दिवस रात्रंदिवस चाललेली असायला. ती जत्रा मात्र ह्या सुंदराबाईने केलेली असायला. जत्रा झाल्यानंतर सुंदराबाई आपल्या भैरूला आणि घुंगू मुलीला घेऊन निघून आलती अकोळ गावाला. सुंदराबाईनं केलेला नवस माहिती नव्हता कुणाला. दिवसा मागून बर का दिवस लोटत असायला. पलदली जागृत होता हलस दिला त्या टायमाला. सुंदराबाईचं मात्र नवस बोल्याला शब्द लक्षात ठेवला होता ह्या लसिद्धनाथ आणि त्या जाग्याला. आणि त्या वेळेला बर का एकादशी असायला. दिवसा मागून दिवस जात असायला. सुंदराबाई प्रत्येक एकादशीला जात असायला. पांडुरंगावरती तिची निश्चित भक्ती होती. भक्ती करत असायला. दिवसा मागून दिवस लोटत असताना सुंदराबाई आता तिसऱ्यांदा म्हणजे माता होणार असायला, आई होणार असायला. तिला दिवस जाऊ लागलं. महिना पाठोमागून महिने लोटलं. असं दिवस लोटत असताना पूर्ण दिवस भरल्यानंतर तर त्या ठिकाणाला सोमवारच्या दिवसाला 1892 सालाला 1892 सालाला त्या ठिकाणाला सुंदराबाईच्या पोटाला एकादशीच्या दिवसाला, एकादश अजून काही सुटली नव्हती बाबा. तर या बाळ यातना सुरू झालेली असायला, बाळांतीन यातना सुरू झाल्या. आणि त्या ठिकाणाला हरी विटावरी उभा देव राहिला. बोळ्या बघताला बाबा बाबा पावला. हरी विटावरी उभा राहिला. बोळ्या बघताला बाबा पावला. हरी विटावरी उभा देव राहिला. बोळ्या बघताला देव बाबा पावला. हरी विटावरी उभा राहिला. बोळ्या बघताला बाबा पावला. पाटायाच्या पाऱ्यात तुला बघा बाई किंवा बाळे तीन झाली. पाट्याच्या पाऱ्यात पाट्याच्या पाऱ्यात तुला बघा बाई किंवा झालेला. बाळाच्या वेळेला या दुपारच्या वेळेला तुला बाई बाळे तीन झाली. पाट्याच्या वेळेला या दुपारच्या वेळेला तुला बघा बाई किंवा तर विकला 3 ऑक्टोबर 1892 सालाला सोमवार या दिवसाला बर का दुपारी 4 वाजता सुंदराबाई प्रसूत झाली त्या ठिकाणाला. आणि प्रसूत झाली तर त्या ठिकाणाला हालसिद्धनाथ पावला. एकादशीचा व्रत करत होती सुंदराबाईने. ती नेमाप्रमाणे पांडुरंगही पावला. तर त्या ठिकाणाला शेजारच्या आया बाया येऊन लागल्या होत्या बाळाला बघायला. बाळाला बघून बर का प्रत्येक जणी तोंड भरून लागलं होतं त्या बाळाचं कौतुक करायला. शा मुलाचं मात्र चंद्रासारखं मुख पाहून त्याचा जन्म तात त्याचा प्रकाश पडलेला असा अवतार पुरुषी जन्माला आला या सुंदराबाईच्या पोटी धनगराच्या घरात. सर्वांना मात्र कौतुक वाटलं. कारंडीमध्ये काय कन्नडमध्ये काय म्हणतात माहिती का? इद पूसा नक्षत्र हागे बाळ चल्लू. म्हणजे ही मुलग नक्षत्रासारखं फार चांगला आहे. अशा आया बाया लागली होते बाळाचं कौतुक करायला. 12 दिवस मात्र त्या ठिकाणाला बारसं केलं. मुगऱ्या बारसं केलं. आणि मात्र या माया पान 13व्या दिवसाला छोटस बारसं गरीबाचं कशाचं बारसं. आणि 13व्या दिवसाला याचं नाव काय ठेवावं तर आज्याचं नाव ठेवायची प्रथा ही धनगर समाजाचा हाल चालू आहे. म्हणून आता माझा बाप वारला म्हणून माझ्या बापाचं नाव माझ्या मुलाला द्यावं. बाळाप्पा असं म्हणजे बाळू असं नाव ठेवलेलं असायला. बाळ ज्या वेळेला जन्माला आला बाळाला बघून आई बापाच्या अंगावर मोठमोठ बर का माझं चढत असायला. जसा बाळ जन्माच्या अगोदर विठ्ठला त्यांच्या घरची गरिबी होती. खायला अन्न नव्हतं. अन्नाला ते खात होते. त्या अन्नाला खात होता हा मायापा आणि सुंदराबाई. जसा मात्र बाळू जन्मला त्या ठिकाणाला जन्म त्यांची भरभराटी मात्र सुरू झाली. भरभराटी सुरू झालेली असायला. एका गाईच्या मात्र त्या ठिकाणाला पहाडी पासून त्यांना 5-6 गाया झाल्या.
हा. तर त्या ठिकाणाला बाळाला जन्माला बाळाच्या पैगुणानं बर का घरात बर का कोणतीही कमतरता नसायला या बर का त्या ह्या पाटलानं त्यावेळेला बैलजोडी केली बैलजोडीची गाडी करून त्या ठिकाणाला हा. तो या बर का निपाणी गावामध्ये लागला होता हमाली राहिला. असा हा बाळाप्पा मात्र त्या ठिकाणाला हमाली लागला करायला. काही दिवस निघून गेला तर सदा तर या बाळापाचा पहिला मुलगा भैरू या ठिकाणाला शाळेला गेला. तो कुशाग्र बुद्धीचा होता. तो 6वी पर्यंत शाळा शिकला विठ्ठला आणि त्यानंतर त्याच गावामध्ये टेलर काम शिकून त्यावेळेला शिंकाचं दुकान घातलेलं असायला. आणि मात्र त्या ठिकाणाला हा बाळूला सुद्धा शाळेला घातलं होतं मायापानं. इकडं कोडा पडला मायापाच्या जीवाला. आता माझा पोरगा तर करता एक झाला. आता खाली पैसे लागला मिळवायला. पण माझी मुलगी आल्या लग्नाच्या वयाला. म्हणून त्या टायमाला मात्र तर मुलीला बर का वर शोधण्याचा लागला होता तो बघायला. पण त्या गावातच मात्र या पाखीला रे नावाचा सदन वर का फिरत्या त्या या नावाचा सदनाच्या या शतकारी सदनाच्या व शतकारी उता बघाव राईता पालया गाठाली सुंदराबाईच्या मनाला बघा चार लगन झाल्या तिला पाजाया खिलाऱ्याची तर विठ्ठला गंगू मोठी झाली. त्या ठिकाणाला गंगू मोठी झाल्यानंतर आई बापाला कोड पडला. आता मुलगी द्यावं मुलगी लग्नाला आली. परंतु लग्न कशाचं करायचं म्हणून कोड पडलं. तर त्याच गावात हिराप्पा खिलारे हिराप्पा नावाचा खिलारे आडनाव हिराप्पा खिलारे सदन व्यक्ती असायला विठ्ठला. या हिराप्पा खिलारेची पहिले 4 लग्न झालेली असायला. त्यानं मागणे गंगूला घातले. परंतु सुंदराबाईला 5 पडणार 4 लग्न झाल्यात. परंतु मायापा लागला बोलायला येडे का शिने मुलगी हा उरावचा धोंडा लग्नायोगी झाले देऊन टाकूया आणि मोकळं होऊया. तर 4 लग्न झाली असली तरी बर का तर ह्या खिलाऱ्याची 4 जरी लग्न असली झाली तरी पण त्या 4ही बायका वारलेल्या होत्या. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. माया आणि त्यांना मुलगा सुद्धा नव्हता. वंशाला दिवा पाहिजे म्हणून खिलाऱ्याला मोठं कोडं पडलं होतं हिरापाला. म्हणून त्याला मागणी घातली होती. बाळा पण आपल्या बायकोची समजूत माया पण आपल्या बायकोची समजूत घातली आणि गंगू मात्र त्या हिराप्पा खिलाऱ्याला देऊन टाकली. जसे बाबा हिराप्पा खिलाऱ्याला दिल्यानंतर त्या ठिकाणाला गंगूबाई वर का त्यावेळेला लग्न म्हणून बायको म्हणून त्या हिराप्पा खिलाऱ्याची 5वी बायको म्हणून नांदायला गेलेली असायला. आणि इकडं मात्र या बाळू बाळापाला मात्र शाळेला घातलं या मायापाना. शाळेला कुशाग्र बुद्धीचा होता. तो भैरू शाळा शिकत होता. तो होय. टेलर काम शिकला. तर या लहानाचा बाळू मोठा व्हायला लागला होता. आणि तर लहान जन्मापासून हे बाळ कसं होतं माहिती आहे का तुला? बर. तर हे बाळ लहानापासून बर का समाधानी होतं. समाधानी म्हणजे कसं माहित आहे का? आणि खेळायला गेलं तर ते कुणात मिसळून जात नव्हतं. कुठं बसलं तर कुठं बोलत नव्हतं. तर कधी बर का आई मला भूक लागल्या खायला दे म्हणून कधी बिचाऱ्यानं मला भूक लागल्या हा. किंवा आणि आई कुठे गेला असला तरी त्याला हुडकून ह्या सुंदराबाईनं आणावून त्याला बळच जेवायला घालावा असा नित्यक्रम होता. धड येडा बी नाही धड शेणा बी नाही असा हा मुलगा हा बाळू मात्र वाढत असायला. कधी त्याने आई बापाकडे हट्ट केला नव्हता. तो एखाद्या वेळेला बाहेर पोरातनं कधी मिसळला नाही. पण बाहेर कुठे गेला गावाच्या तर हा. एखादा मोठा दगड कुठे दिसला तर त्या दगडावर चढून बसायचा. आणि असं मात्र कुठल्या तरी झाडावर चढून बसायचं नाही कुठल्या तरी काठ्याच्या पेसावर जाऊन बसायला. असा हा मुलगा मात्र वाढत असायला. त्या ठिकाणाला ह्या मायापाला मोठं कोडं पडलं. काय करायचं आपल्यात काही सुधरत नाही हो. असा या बाळूचा एककल्ली स्वभाव असायला. मायापाच्या मनात या बाळूला शिकवायचं. परंतु हा एककल्ली स्वभावाचा आहे. बसला म्हणजे तिकडच बसणार. आपल्या लाडाने ह्याचं वाटोळ होणार हा सुधारणार नाही. म्हणून याला दुसऱ्याच्या घरी ठेवावं. तिथून काही सुधरतं का बघावं. तर बाळापणा विचार केला. शाळेचा त्यांचा विचार हात इथं मावळला. त्यावेळेला या खिलावराच्या घरामध्ये म्हणजे बाळापाच्या घरामध्ये मायापाच्या घरामध्ये
2 गायी होत्या. आणि त्या गायी घेऊन बर का हा आता करता झाल्यानंतर बाळू त्यावेळेला आपल्या 2 गायी घेऊन रानात चरायला जात असायला. आणि चरायला जात असताना त्यावेळेला त्याची माया बर का जनावरावर जास्त. कुत्री, मांजरी, घोडा, बकरी यांच्यावर त्याचं फार प्रेम असायला. अति प्रेम होतं. तो जेवायला बसला तर त्यांना मात्र तो अन्न घालून द्यायचा. तर त्या ठिकाण्याला आणि मात्र त्या ठिकाण्याला आणि एवढ्या बार येळाला, एवढ्या बार येळाला मुंबईच्या नगरीत, मुंबईच्या नगरीत नमाज घ्यायची न पहिली नमाज घ्यायची संत बाळू गाणं संत बाळू मामाच्या